त्यावेळी त्यांना हे वाटलं नाही की आमचे वडिलांचे विचार होते म्हणून आम्ही दोघे भाऊनी एकत्रित आलो पाहिजे. तेव्हा तोंड न पाहणारे आज सत्याची एवढी लालच लागली त्यांना की एकमेकाचे गळे लागत आहे. मला असं वाटते विचारांसाठी ते दोन्ही भाऊ एक आले असते तो पूर्ण महाराष्ट्राने त्यांचा स्वागत केला असता. जे बाळासाहेब ठाकरेजींना मानत होते ते सगळे त्यांच्या गळ्यात हात टाकले असते. पण आज पूर्ण महाराष्ट्र पाहत आहे की दोन भाऊ एकत्रित आले कशासाठी, त्याचे कारण काय. त्याचं कारण फक्त सत्ता आणि खुर्ची. आणि खुर्ची आल्यानंतर त्याच्यातून पैसे, करप्शन, मुंबई सारखे शहरांमधून किती मोठा पैसे खाऊ शकतो, तोड्या करू शकतो, कोणती कंपनीतून कोणते बिल्डरकडनं कोणत्या कंपन्याकडनं कसे पैसे घेऊ शकतो, फक्त एवढ्यासाठी दोन्ही भाऊ जे तोंड पाहत नव्हते, चेहरा पाहत नव्हते, दिवाळी सोबत साजरी करत नव्हते, मेला कोणी तर एकमेकाचा तोंड पाहत नव्हते. आज येणारं भविष्यात मुंबईची कॉर्पोरेशन आहे, मुंबई महानगरपालिका पाहिजे हातात, म्हणून दोघं भाऊ एक सोबत आलेले आहे. ते ठाकरे परिवार हा मजबुरीचं नाव झालेलं आहे. नाही ते बाळासाहेब ठाकरेजी स्वतःचे रक्तामध्ये भगवा घेऊन फिरणारे या लोकांना हिरवेशी प्रेम झालेलं आहे. तर त्यांना इथूनच दंडवत करते की आपला इमान आणि रक्त फक्त पैशासाठी विकू नका. बाळासाहेब ठाकरेजींनी आपले विचारासाठी जगणं आणि त्यांच्या विचारावर आमचे सारखे बरेचसे युवा या महाराष्ट्रामध्ये जगतायत. जय महाराष्ट्र. मार्केटमधून गायब झालेलं स्टंटबाज दाम्पत्य कालपासून ठाकरे भावांवरती बोलून तोंडसूट घेत आहे. मला काहीच बोलायचं नाही त्यांच्यावरती. मला फक्त इतकंच म्हणायचं आहे की ठाकरे बंधू कशासाठी एकत्र आले हा तुमच्या बुद्धीच्या फार पलीकडचा विषय आहे. तुम्ही त्यावरती बोलू नका. मला एकच सांगायचं आहे तुम्हाला आणि अख्ख्या महाराष्ट्राला, जो पुरुष रोज आपल्या बाईसोबत बेडरूम शेअर करतो त्या बाईला सत्तेसाठी दुसऱ्या पक्षामध्ये पाठवतो. त्यामुळे सत्ता वगैरे अशा गोष्टीत निदान तुम्ही तरी बोलू नका. कसं आहे ग, आम्हाला खूप बोलता येतं परंतु आमच्या आई वडिलांचे आणि आमच्या पक्षप्रमुखांचे संस्कार आड येतात. पुन्हा ठाकरे बंधूंवरती बोलत असताना विचार करून बोला, अन्यथा तुम्हाला तुमच्याच भाषेमध्ये उत्तर मिळतील. तुर्तास इतकंच. जय महाराष्ट्र.